मित्रांनो, आज आपण तारीख आहे 19 मार्च 2026. आज आपण आलेलो आहोत कोंडी ते बुद्ध लेणी येथे. आपण मागच्या पाठीमध्ये बघत असाल की हे संपूर्ण परिसर हा जो मुंबईच्या अंधेरी परिसरामधला हा परिसर आहे. ह्या परिसरात पूर्ण पहिल्यांदा वेलावली ह्या नावाने ओळखलं जात होतं. आता हा परिसर महाकाली केव्स या नावाने ओळखला जातो. पण ह्या लेणीचं खरं नाव आहे कोंडिवटे लेणी. ह्या लेण्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ह्या लेण्यांमध्ये एकूण चैत्य आहेत, विहार आहेत, त्यांचा संपूर्ण आपण अभ्यास करणार आहोत. प्रत्येक लेणीमध्ये जाऊन त्या लेणीला काय म्हणवते काय म्हणवते यांचाही आपण आज अभ्यास करणार आहोत. तर आज माझ्यासोबत आहे माझा मुलगा आलेला आहे, स्वराज इथे आलेला आहे आणि आज आपण ह्या ठिकाणी संपूर्ण लेणींचा आज अभ्यास करणार आहोत. जर आपण सुरुवात केली ह्या लेणींचा अभ्यास करायसाठी तर आपण हा पहिला इथे स्तूप दिसतो आपल्याला. इथे काही पोडी आहेत, चैत्यगृह आहेत, हे सर्वांचं थोडाफार करणं अभ्यास करू. आणि ह्या लेणीवरती येताना सर्वात महत्त्वाचं जर शिल्प कुठलं असेल तर त्याचा अभ्यास आता आपण ते चित्र पाहू आधी, नंतर मग आपण त्याच्यावर बोलू. विहंगम दृश्य आहे. इथे बघा, हे पहा, हे ते आहे, हे नागाचं चित्र आहे. ते स्वराज इथे बघा, नागवंशीय जसं आपण म्हणतो की बुद्धांना नागवंशीय लोकांनी संरक्षण केलं होतं, बुद्धत्व प्राप्त नसतं, त्याची ही एक प्रतिकृती इथे आहे. हे नागवंशीयांचीच आहे. सोबत इथे पाण्याची टाकं आहे. जर व्यवस्थित पाहिलं तर हे पाण्याच्या टाक्याला त्यावेळी पोढी असं म्हणायचे. आपण अधिक अभ्यास करू थोड्या वेळानंतर. आता आपण कुडा लेणी कोंडिवटे लेणी इथे आहेत. एक लेणीची माहिती आता देऊन झालेली आहे. आता हे मेन स्तूप इथे बघा, हा मेन स्तूप आहे. लेणी क्रमांक 9 याला म्हणतात. या ठिकाणी आपण आता माहिती घेणार आहोत. ह्या लेणी परिसरामधला हा एकमेव इथे एक शिलालेख आहे, तो आपण वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा पाहून घ्या. इथे तुम्हाला बुद्धांच्या मूर्ती रूप दिसतील, बोधिसत्वांचे रूप दिसतील आणि गंधर्व तुम्हाला दिसतील. वज्रपाणी आहे आणि बोधिसत्व इथे वज्रपाणी तुम्हाला दिसतील आणि पद्मपाणी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहात. हे कमळावरती जे बुद्ध बसलेले आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी किंवा बसण्यासाठी बाहेर केलेलं आहे, उभा करण्यासाठी. हे गवाक्ष आहे, म्हणजे एक प्रकारे हा आतमध्ये स्तूप आहे. तो पण आता सध्या भग्नावस्थेमध्ये आहे, पण मेढी तुम्हाला दिसेल. तुम्हाला अंड एक वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. आणि आपण जे म्हणतोय की पाण्याचे निचरा होण्यासाठी जी त्यावेळेची रचना केलेली आहे ती ह्या ठिकाणी आहे. रेन हार्वेस्टिंग केलेलं आहे सगळं. त्या कोंडिवटे लेणीची माहिती आपले मित्र मनीष कांबळे आहेत ते इथे देणार आहे. तर आपल्याला ज्यांना नोट करायची आहे, लिखाण करायचं किंवा ऐकायचं असेल तर आपण करू शकता, तेव्हा आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. मनीष कांबळे. सगळ्यांना मी मनीष कांबळे, डिपार्टमेंट ऑफ एआयएस आर्किओलॉजी आणि मुंबई युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मुंबई आहे. सो कोंडिवटे लेणीबद्दल बोलायचं तर आता आपण ज्या लेणीमध्ये दिसले तर ह्याचे तर या लेणीला 2 नंबरिंग दिलेले आहेत. एक जी अर्ली नंबरिंग होती डॉक्टर भगवानलाल इंद्रजी जी आर्किओलॉजिस्ट होती त्यांच्या काळातली, ती केव नंबर 5 म्हणून आहे. आणि आता रिसेंटली जी ASIने ह्याला नंबरिंग दिलेली आहे ती केव नंबर 9 म्हणून आहे. दिस इज पॉसिबली सेट टू बी द वन ऑफ द अर्लिएस्ट केव्स इन दिस कॉम्प्लेक्स, पण रियालिटी ही नाही आहे. ही ॲक्च्युअलमध्ये जर आपण केव कॉम्प्लेक्स बघायला गेला तर 2ऱ्या ते 5व्या शतकातला मधला,
आता हा जो टाईप बघायला भेटतो ना, हा आपल्याला सर्कमॅम्बुलेटरी जो पार्टवाला आहे प्लस सर्क्युलर आपल्याला गर्भ बघायला भेटतो आणि मंडप जो आहे स्क्वेअर आहे अप्रॉक्सिमेटली 3 to 4 सेंचुरीज च्या मध्ये. सो ह्याच्यामध्ये विंडोज वगैरे येतात अप्रॉक्स 3rd to 5th सीच्या मध्ये आहे. आणि ते इन्स्क्रिप्शन पण आहे, हा 3ऱ्या शतकातला इन्स्क्रिप्शन आहे ब्राह्मी लिपीमधला, प्राकृत भाषा आहे त्याची. तर मग पितंब नावाचा एक ब्राह्मण गौतम गोत्रातला पितंब करून होता आणि तो आणि त्याच्या भावानं हे स्तूप आणि ही लेणी पर्टिक्युलर हा वाला केव जो आहे दान दिलेला आहे धर्माकडे. आणि हे जे आहे वन ऑफ द अर्लिएस्ट जर या केवमध्ये काय असं एक्झिस्टिंग करेल तर तो स्तूप आहे. मग त्यानंतर हा इन्स्क्रिप्शन येतो. त्याच्यानंतर जे ॲडिशन्स झालेले आहेत ते या स्कल्पचरल पॅनलचे झाले. तर मग हे स्कल्पचरल पॅनल 5व्या शतकात इसवी सन पासून ते 7व्या शतकातल्या मध्ये पडतात आणि हे निशेसमध्ये कोरलेले. तर मग इथं एक मेजर इव्हेंट बघायला मिळतो भगवान बुद्धाच्या जीवनामधला, मिरॅकल ऑफ श्रावस्ती मधला चरित्र. त्याचा हा पॅनल आपल्याला बघायला भेटतो. इथं भगवान बुद्धांचं शिल्प जे आहे ते प्रलंब पादासनमध्ये बघायला भेटतं. म्हणजे नॉर्मली जे आपण चेअरमध्ये असतो धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये गौतम बुद्धांची इथं मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आजूबाजूला इथं पद्मपाणी आणि इथं वज्रपाणी बघायला भेटतं. तर खाली दोन नागराज जे आहेत ते लोटस स्टेमवरती बुद्धांना होल्ड करत आहे. तारा आणि बेकुटी या दोन्ही फिमेल बोधिसत्व. ओके ते रेकॉर्डिंग पण होती सर. ओके इथे आपल्याला तारादेवी आणि त्रिकुटी पण बघायला मिळते. हे सिमिलर जे शिल्प आहे ते आपल्याला वेस्टर्न महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा बौद्ध लेण्यांमध्ये बघायला मिळते. आणि मुंबईमध्ये बोलायला गेलं तर कांहेरीमध्ये पण आपल्याला पाहायला हे मिळतं. परत हे आपण जर मंडपेश्वरला गेलो तर मंडपेश्वरला असा पॅनल सिमिलर नाही आहे, पण ह्याचा प्रलंब पादासनमध्ये भगवान बुद्ध आहेत आणि आजूबाजूला जे बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी पाहायला मिळतात. आता ह्याचा एक सिमिलर स्कल्पचर पण तो भगवान बुद्धांचा नाहीये, तो शिवाचा आपल्याला बघायला भेटतो. एलिफंटाला म्हणजे बुद्धिझम पासून डिराईव्ह केलेला आहे तो पर्टिक्युलर स्कल्पचर, ज्याला लोकेश्वर पण त्या लोकांनी बोलतो. माहिती अवलोकितेश्वरचं पण एक नाव लोकेश्वर बघायला मिळतं 108 अवतारांपैकी. आता आदित्य मला आताच म्हणाला होतं की हे जे भगवान बुद्धांचे जे 6 शिल्प बघायला भेटतात तर मग ते सप्तबुद्धांपैकी आहेत का? तर मग काही स्कॉलर्स म्हणतात सप्तबुद्धांपैकी, बट इट इज इनकरेक्ट. तर मग हे आहे काय एक साथ 6 बुद्धांचे शिल्प का? तर आपण बघायला गेलं सप्तबुद्धांचे शिल्प बोलायचे असतात ना, कान्हेरीच्या लेणी क्रमांक 2 मध्ये स्तूप क्रमांक 3च्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला एक पॅनल बघायला भेटतो सप्तबुद्धांचा. त्याला मैत्रेय बोधिसत्व पण आहे. आता त्यांचे जे आसन मुद्रा असते ना ती एक असते. प्रलंब पादासनमध्ये तर प्रलंब पादासनमध्ये, पद्मासनमध्ये तर पद्मासनमध्ये बघायला भेटतो. पण इथे जर तुम्ही बघितले एक प्रलंब पादासन, एक पद्मासन, एक प्रलंब पादासन, एक पद्मासन, पद्मासन, प्रलंब पादासन. ठीक आहे. तर मग हे जे आहे एक अनसर्टनिटी आहे. ही अनसर्टनिटीचं कारण काय आहे? तर मग बौद्ध लेण्यांमध्ये बघायला गेलं ना, बऱ्याचशा बौद्ध लेण्या ज्या आहेत 90% ऑफ द केव्ज ते राजाच्या डोनेशन न बनवून ते पब्लिकच्या डोनेशन्सला बनलेले आहेत. मास डोनेशनमधलं ट्रेडर्सच्या, मर्चंट्सच्या, इव्हन उपासकाच्या. तर मग मेरिटोरियस पर्पजसाठी आज आपण कसं धम्मदान करतो, तर मग ही धम्मदानाची संकल्पना इतिहासामध्ये पण जाणून घ्यायची असेल तर मग त्याचा वन ऑफ द बेस्ट एव्हिडन्स आपल्याला बघायला भेटतो हे शिल्प. म्हणजे की कधी एखाद्या उपासकाने एकदा ही शिल्प दान दिलं, दुसऱ्याने ते 2 दान दिले असले तर त्यामुळे आपल्याला ही अनसर्टनिटी बघायला मिळते. तर मग हे सप्तबुद्धांतच बनवायचे म्हणून तर एकत्रित पॅनल नाही बनलेला आहे. त्याचा अजून एक जर आपण एव्हिडन्स बघायला गेलो तर ह्यांच्या प्रत्येकातले जे निश आहेत, निशेसच्या थिकनेसमध्ये डिफरन्सिएशन येतोय आणि त्यांच्या स्टायलिस्टिक अप्रोचमध्ये पण डिफरन्स येतोय जरासा. सेकंडरी म्हणजे की इथे भगवान बुद्धांचं दुसरं एक खूप अतिसुंदर शिल्प बघायला मिळतं. टिपिकल वाकाटका आणि ट्रायकोटकाच्या काळामधला आपल्याला बघायला येतो स्टायलिस्टिक. वरद मुद्रामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे ही. आता हे कसं सांगू शकतो वरद मुद्रेमध्ये आहे तर भगवान बुद्धांचा जो हात आहे ते इन्सिशन आपल्याला अजूनही बघायला मिळतो. भले तो डिस्ट्रॉय झाला आहे, वेदरिंगमुळे झालेला आहे. आणि त्याच्या वरती जर आपण बघितलं तर मग तिथं अजून एक बुद्धांचं शिल्प बघायला भेटतं पद्मासनमध्ये. आणि त्यांच्या आजूबाजूला विद्याधर आहे. तर विद्याधर म्हणजे काय? तर मग आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की ॲनिमेशन भगवान बुद्धांचं बघितलं असेल, एक बुद्धाकडून एक ॲनिमेशन आहे, छोटंसं मूवी होती. त्यामध्ये भगवान बुद्धांचा जेव्हा जन्म दाखवला जायचा तेव्हा गंधर्व आणि विद्याधर असायचे. ते माळ वगैरे घेऊन जे आहेत भगवान बुद्धांना वर्षाव करायचे फुलपुष्पाचा. विद्याधर म्हणजे की ते आपल्याला असे बघायला भेटतात. त्याच्यावरती जे आहे साईडला आपल्याला 2 मकर दिसू शकतात. तर मकर काय आहे? मकर इज बीन कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द ऑस्पिशियस सिम्बल
Not only in Buddhism, in Brahmanism and in Jainism also, but initially this was started with Buddhism. आणि तिथं जे आहे ते आपल्याला एक स्वर्गाचं डेपिक्शन बघायला मिळते. सो भगवान बुद्धांना महाराष्ट्रामधल्या 60 ते 65% लेण्यांमध्ये, महाराष्ट्र जरी सोडलं तर बाहेर पण सुरुवात महाराष्ट्रामधून झाली होती, तर त्यांना ॲज अ डिवाइन किंग सांगितलं जातं. ठीक आहे, एकदम डिवाइन किंग म्हणून त्यांना पोर्ट्रेल पण तसं केलं जातं. तर कसं, तर मग इथे फक्त आपल्याला क्लाउड आहे. कान्हेरी लेणीला जर आपण बघितलं, लेणी क्रमांक 3 ज्याला आपण गंधकुटी पण म्हणतो, त्याचं नाव गंधकुटी आहे इन्स्क्रिप्शन मध्ये. तर त्या गंधकुटीला जर आपण बाहेर बघितलं तर मग तिथे एक मिथुनचं पॅनल आहे, 2 आहेत मिथुनचे पॅनल. आता ते नॉर्मल उपासक नसणार का, नॉर्मल उपासक नाही, तर मग आपण कार्लेला पाहिलं तर कार्लेला सेम मिथुन आहे, पण तिथं इन्स्क्रिप्शन एक भेटतो ब्राह्मी लिपीतला 2ऱ्या शतकातला इसवी सन, की धर्मगुप्त नावाच्या एका भिक्षूने ते पॅनल दान दिले. तर का दान दिले, तर मग बऱ्याचशा लोकांना असं वाटायचं कदाचित तो पूर्वीच्या म्हणजे एक परिव्रजित व्हायच्या आधीच्या जीवनामध्ये त्यानं त्याच्या आणि त्याच्या परिवाराचं इथं शिल्प टाकलेलं आहे. पण तिथं त्याचं नाव काय, भिक्षू धर्मगुप्त. तर मग भिक्षू झाल्यानंतर मग त्याचे तर सगळे डिटॅच झालं पाहिजे कम्प्लीट, मग फॅमिलीचा पॅनल तो का दान देईल, प्रश्न निर्माण होतो. तर मग ग्रेगोरी स्कोफन नावाचे एक स्कॉलर आहेत, ग्रेगोरी स्कोफन ह्याच्याबद्दल फर्दर क्लॅरिफिकेशन देतात की हे जे एक डिवाइन पॅनल आहे, डिवाइन गार्डियन्स आहेत. आता आपण राजाच्या राजमहालात जातो बरोबर, बाहेर आपल्याला द्वारपाल बघायला भेटतात, रक्षक बघायला भेटतात. त्याच प्रकारे ही संकल्पना भगवान बुद्धांची ॲज अ डिवाइन किंग म्हणून लेण्यांमध्ये स्पष्टपणे बघायला भेटते. सेकंड इथे इंटरेस्टिंग आर्किटेक्चरल फीचर आहे. आता तुम्ही बोलले की ह्याचा टाइम पिरियड कसं डिसाईड करू शकतो, कोणी सांगू शकतं कसं डिसाईड करता येईल त्यांचं टाइम पिरियड जर इन्स्क्रिप्शन नसता येतं तर? डेटिंग. हा डेटिंग कशी? हेलियन ट्रान्सफॉर्मेशन मूर्ती प्रत्यक्षात मूर्ती अवतरली म्हणा किंवा कोरली. व्हेरी गुड. तर मग ते एक झालं. पण इथं जर पद्मपाणी आणि वज्रपाणी जरी नसते तर मग हे थेरवादी कन्सेप्ट झाला असता ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर. मग आपण कसं डेट केला की कुठल्या शतकातली आहे, बिकॉज त्यानंतर नाही, बिकॉज दगडाचं तर कार्बन डेटिंग होऊ शकत नाही, कार्बन डेटिंग ऑर्गॅनिक मटेरियलचं होतं. तर मग इथे एक मेजर आर्किटेक्चरल फीचर बघायला गेला ना, दॅट इज पिलास्टर. पिलास्टर काय असतो की अर्धा जो पिलर असतो ना, पिलरचा अर्धा पार्ट भिंतीतून बाहेर गेलेला असतो, तर हा पिलास्टर नव्हता. तर पिलास्टरनं कसा होतो, तर मग ह्याच्यावरती हा जो भाग आहे स्पेसिफिक, हा वाकाटाका पिरियडमध्ये आपल्याला थोडासा सॉर्ट ऑफ अ कुशन, बट नॉट इन द स्टाईल ऑफ आंबलं, आंबळ्याच्या स्टाईलमध्ये नाही पण एक कुशनच्या स्टाईलमध्ये बघायला भेटतो. जर तो आवळ्याच्या कुशनमध्ये बघायला भेटतो, सॉर्ट ऑफ आंबलकमध्ये प्रॉपर आवळावाला, तर तो मग राष्ट्रकुटामध्ये पण जाताना आपल्याला पाहायला भेटतो. पिलास्टर वर्क्स इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एस्पेक्ट्स डिटरमाइन द पिरियड. सिमिलरली इथं पण आपल्याला 2 शिल्प बघायला भेटतात. तर दिस कुड बी वन ऑफ द लेटर पिरियड, बिकॉज ह्याच्यामध्ये जर बघितलं तर चिवर अजून जास्त डिफाईन यायला लागले आणि वेदरिंग येते. पाहिजे हे कोल्हापूरचा एक मेजर प्रॉब्लेम बघायला गेला याचा वॉटर सीपेज खूप मोठा प्रॉब्लेम. तुम्ही जर आतमध्ये स्तूपाकडे बघितलं तर तिथं वॉटर सीपेज म्हणजे पुरी पाणी बाहेर काढण्यासाठी आहे ना, ह्या लोकांनी प्रॉपर एक पाईप्स टाकलेले इन द सेन्स त्या बघायला गेलं तर. आणि हाच जो आहे प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला बघायला भेटेल. तर मग हे प्रॉब्लेम कसं काय, तिथं वेदरिंग बघा तुम्ही, मल्टिपल वेदरिंग झाले, पोर्स आलेले आहेत सगळे त्याच्यामध्ये. आणि ॲक्च्युली हा रॉक पण जो आहे मल्टिपल क्लोज जॉईंट्स आहे. तर मग क्लोज जॉईंट्समुळे काय होतं, जेव्हा जवळजवळ जॉईंट्स असतात आपण एक्सकॅव्हेट करत असताना आहे ना, तर मग दगड सेपरेट होतात, त्यामुळं स्मूथ सरफेस भेटत नाही. स्मूथ सरफेस नाही भेटल्या कारणाने काय होतं, या तर असे रफ स्कल्पचर बनतात. सिमिलरली हे जास्त स्मूथ नाही आहे. कान्हेरीमध्ये तुम्हाला लेणी क्रमांक 44ला स्मूथ स्कल्पचर भेटतील, लेणी क्रमांक 3ला भेटतील, पण सगळ्याला नाही भेटतील. अजंठाला लेणी क्रमांक 10 आणि लेणी क्रमांक 9ला असे स्मूथ स्कल्पचर आहे, लेणी क्रमांक 16ला आहे, पण सगळीकडे नाही. रॉक का तर प्रत्येक 2 ते 8 फुटाच्या मध्ये त्याची क्वालिटी चेंज होत जाते. त्याचा बेस बघितला रॉकचा चांगला आहे, जसं जसं वर जाईल रॉक खराब होत चालला. सिमिलरली आपण पुढच्या लेणीकडे वळायचं ना. हे जे दिलेलं आहे प्रॉपर ब्राह्मी आपण म्हणतो, अशोकन म्हणतात, त्यानंतर मग सातवाहन पण इन्क्लूड झालेलं आहे. तर हे कुठल्या काळातलं किंवा हे आम्हाला ट्रायकुटाका. समजा झालं. हो, ही लेटर सातवाहन आणि ट्रायकुटाका पिरियड. तर लेटर सातवाहन आणि ट्रायकुटाकामध्ये काय होतं, जर आपण वेलांटी बघितली तर सम्राट अशोक काळांच्या काळातली जी ब्राह्मी आहे त्यामध्ये वेलांटी कशी जाते, स्क्वेअर टाईपमध्ये जाते. आता तू आणलंयस का ते कोणतं ते स्लेट काल नाही हे बघा आपल्याला इथं बघायला मिळते.
आता ह्याच्यामध्ये हा जो त आहे त्याला बघा वेलांटी दिलेली आहे, ठीक आहे. तर मग हा जो चेंज होतोय ना तो लेटर सातवाहना पिरियडमध्ये बघायला भेटतोय. सेकंडरी म्हणजे या साईडला बघून घ्या. हे बघा, ही वेलांटी आपल्याला सातवाहना काळातली एक चेंज बघायला भेटते. सेकंड, जर आपण अशोककालीन ब्राह्मी बघितली ना ती बॉक्स टाईप असते, म्हणजे म जर बघितला ना त्याच्या आधीचा अशोक काळातला, तर मग तो त्रिरत्न कसा आहे त्यासारखा आहे. सातवाहन काळामध्ये काय होतो, बॉक्स होऊन जातो अर्ली सातवाहनामध्ये, आणि तोच लेटर चेंज होत 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 मग त्यामध्ये काय येतात, जर असा कर्सिव्ह व्हायला लागतो. तो सिमिलर जे आहे ते र सोबत पण व्हायला लागतात. क्लिअर, त पण त्या प्रकारे जायला लागतो. तर मग हे एक मेजर चेंजेस यायला सुरू होऊन जातात आपल्याला लेटर सातवाहनामध्ये. ट्रायकुटका काळामधली कशी ओळखायची, तर मग ट्रायकुटका जे आहेत ते वाकाटकांचे फेडरल पॉवर होते. तर मग वाकाटकांचा आणि जसं आपल्याला माहिती असेल त्याचा आणि गुप्तांचं जे आहे एक चांगले संबंध होते, मॅट्रिमोनियल अलायन्स. तर मग त्यामुळे गुप्तांची जी ब्राह्मी होती ना ती त्यामध्ये नेल हेड असायचे. नेल हेड म्हणजे काय, शिरोलेखा. देवनागरीमध्ये आपण वरती शिरोलेखा देतो. तर मग ती शिरोलेखाची सुरुवात आपल्याला छोटीशी अशी म्हणजे एक अक्षर काढलाय, सपोज हा त काढलाय बरोबर, तच्या वरती एक अजून वरती अजून खिचलं जाईल लाईन, मग एक नेलचा हेड कसा असतो वरती छोटी शिरोलेखा देणार, मग त्यावरती वेलांटी जाईल. ही गुप्तांमधली. मग तो सिमिलर इन्फ्लुएन्स आपल्याला ट्रायकुटकामध्ये बघायला भेटतो. पण ट्रायकुटका काय करतो, बॉक्स प्लस नेल हेडेड. आता बॉक्स हेडेड का तर सातवाहनांचे कंटिन्युएशन, राईट. तर मग त्यांचं आणि ह्यांचं दोघांचं एक आपल्याला कॉम्बिनेशन बघायला भेटतं. तर मग त्या प्रकारे आपण हे ओळखू शकतो की ब्राह्मी लिपी बघायला भेटते आपल्याला. आता काही लोक म्हणतात की ब्राह्मी नका म्हणू, धम्म लिपी म्हणा. असं दॅट इज अ पार्ट ऑफ डिबेट. का तर रियालिटी सांगायला गेलं तर आपण जर लॅटिनमध्ये इंग्लिश जे लिहितो त्यामध्ये जरी आपण धम्माचा उपदेश दिला तर मग तिला धम्मलिपीच बोललं जाणार. तर मग कुठल्याही लिपीमध्ये तुम्ही धम्माचा उपदेश लिहा किंवा धम्माची दान द्या, ती प्रत्येक लिपी धम्मलिपीच होणार. का तर खरोष्टीला पण अशोकाने धम्मलिपी लिहिलेलं आहे. त्यामुळं ब्राह्मी मग कुठून आला तर ब्राह्मी ब्राह्मण वगैरे असा काही संबंध नाहीये. ललित विस्तार नावाचा महासंगीत स्कूलचा ग्रंथ आहे. तर मग बुद्धिस्ट संस्कृत आहे, त्यामध्ये जे आहे आपल्याला असं बघायला भेटतं की 64 लिप्यांचा उल्लेख आहे. 64 लिप्यांपैकी जे आहे आपल्याला ब्राह्मी लिपीचा उल्लेख बघायला भेटतो, की पुढं अपभ्रंश होऊन ब्राह्मी झाले. हे एक गौतम गोत्र मधला ब्राह्मण होता पितंब, त्यानं आणि त्याच्या भावाने हे विधान दिलेलं आहे. मिथुन अर्थात की कपल, डिवाइन कपल. सर मला तुम्ही सांगा की हे आता आपण बऱ्याच ठिकाणी हे पाहतो, पण हे गवाक्ष पण बघत नाही, म्हणजे ही खिडकी एक प्रकारची. तर ह्या मागचं लॉजिक काय आहे ते पण आम्हाला समजून सांगा. खिडके बनवता आर्किटेक्चर फीचर्स आपल्याला बघायला लागतात. त्यांचे ॲडिशन्स आहेत 4th to 5th century CEच्या आसपास. थर्ड मेन जर बघायला SS नागराजू आहेत ना, 3rd century पासून ते 5th लेटर्स पर्यंत टाकायला बघतात. मेजर याचं रिझन असतं व्हेंटिलेशन पर्पजेससाठी. आणि सेकंडरी रिझन बघितलं तर मग त्या काळामध्ये बल्ब नव्हते. आता आम्ही आतमध्ये गेलो टॉर्च मारून जायला लागतं. मग त्या काळात व्हेंटिलेशन कसं जाणार प्लस लाईट कशी जाणार, तर मग त्यासाठी आपल्याला हे बघायला लागतं. पण हे पण प्रत्येक लेणीत असावे असं गरजेचं नाही. कारण ह्याच्या मागचं असं की डिपेंड्स ऑन द फंडिंग, डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ रॉक तरी एकदा आपल्याला ओव्हरकम करता येईल, पण डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ फंडिंग वी गेट आणि कुठल्या स्केलवरती काम चालू आहे. जरी छोट्या स्केलची केव असते कंपॅरेटिव्हली तर हिला आपल्याला अशा खिडक्या बघायला नसतात. तसं म्हणजे जेवढे पैसे तसं घर चांगलं त्यातलं प्रकार. सेम आहे ना तिकडे सुद्धा, फक्त विंडो नाही आहे, पण तसंच छान कुठे नाही ही window different त्याला वेदिका म्हणतो. हे जे आहे ना ही वेदिका आहे, वेदिका पण आहे. ती आपल्याला खिडकी आहे. हां. आता ही जी वेदिका आहे, आता हा पुरातनचा प्लेनचा पार्ट आहे. ही वेदिका ॲक्च्युअलमध्ये रॉकेटचे जे स्तूपास मिळते ना त्यामध्ये पण चेंजेस आहेत. मेनली ही तुमची वेदिका पडते. त्याच्यामध्ये जो वर्टिकल आहे आणि जो हॉरिझॉन्टल चालला आहे ती सूची येणार आहे. त्याच्यावरती मग अंड आहे, त्याच्यावरती आपल्याला आता तुटलेला पार्ट आहे बाहेरचा, तो जो आहे हार्मिक आहे. हार्मिकच्या वरती मग एसटी येणार, एसटीच्या वरती मग छत्र येणार. पण त्याला इथे छत्राच्या ऐवजी दागोबा म्हणतात रॉकवेटमध्ये.
दामोबा पुढे पुढे ह्याच्यासाठी- हे झालं हे झालं हो दामोबा ह्याच्यासाठी आता इथून आहे ना एक second. डायरेक्ट वरपर्यंत जॉईंट असतो हो. कानेरीला लेणी क्रमांक 4 मध्ये, कानेरला लेणी क्रमांक 2 चा स्तूपा क्रमांक 1 मध्ये आपल्याला असं सिग्नल बघायला भेटतं, म्हणून त्याला दागोबा बोलतात. आणि सर दुसरी गोष्ट की आता हे आपण एवढी जागा ठेवली बाकी जागा काय ठेवली म्हणजे ते पण समजून प्रदक्षिणासाठी बेसिकली स्तूपाला वर्शिप करण्यासाठी जे आहे जे रिच्युअल्स त्यासाठी प्रदक्षिणा पण सोडलं जातं. आणि बऱ्याचदा काय केलं आता जेव्हा स्क्वेअर असतो ना, स्क्वेअरमध्ये जेव्हा गर्भ बदलला तर त्याच्यामध्ये प्रदक्षिणा पथ सोडणं मुश्किल असतं, तर मग हे जे बाहेरच्या भिंती आहेत ना त्या कॅन्सल. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये की हे ओपन होतं का कोणी सांगू शकतं? नाही दरवाजा हो, या इथं आहे ना हे resistance आहे, हे इथं दरवाजाचे आणि प्रॉपरली या डोर जॅमचा एक पार्ट ते स्टॉपर असतो ना त्या प्रकारे. सर एक रॉकेट केव्ज मधला एक मेजर मिसकन्सेप्शन असं वाटतो आपल्याला की इथल्या प्रत्येक स्तूपामध्ये रिलिक्स असाव्यात आणि रॉकेटमध्ये ते पॉसिबल नाही. रिझन म्हणजे मॉन्युमेंटल जे स्तूपाज असतात ब्रिकचे ते कसे आपण ब्रिक न बनवतो तर मग ते खालून वर बनवतो, त्याच्यामध्ये रिलिक्स ठेवू शकतो. ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे, वरून खाली आपल्याला एक्सकॅव्हेट करायला लागतं, मग त्याच्यामध्ये रिलिक्स ठेवणं इज इम्पॉसिबल. रिलिक्स ठेवायचे असतील रॉकेट केव्हमध्ये तर कसे ठेवणार, तर कान्हेरीमध्ये आपल्याला केव्ह नंबर 3च्या समोर एक ब्रिक स्तूपा भेटतो. तर मग तो एकंदरीत 3ऱ्या शतकापासून ते 6व्या शतकातल्या मध्ये ट्रायकोटाका कॉपर प्लेट भेटली, तिथे एक रिलिक होतं. आणि कान्हेरला लेणी क्रमांक 84ला जे आहे निर्वाण भूमीला 30-35 स्तूप आहेत आणि एक मोठा स्तूप आहे, किती एकंदरीत 28 फुटाच्या आसपास तो स्तूप आहे, त्याच्यामध्ये रिलिक्स होते जे शोभना गोखलेंनी काढले. हे ट्राय करतं का आणि राष्ट्रपतींचा काय संबंध? नाही असा तर डायरेक्ट संबंध नाही, इनडायरेक्ट रिलेशन सांगतात, डायरेक्ट संबंध नाही राहणार. आता ट्रायकोटाका राष्ट्रकुटाच्या भरपूर आहे. पण इथे आपल्या प्रवेशिकेची दिशा नेमकी याच्यामध्ये काय सांगता येतं का आपल्याला, त्यामध्ये काही त्यांचे 2 मिनिटं बसून घेऊ. तर हा व्यक्ती जो आहे हा नेक्स्ट लेवल आहे आणि यांचं नाव आहे मनीष कांबळे. यूट्यूबवरती एक यूट्यूब चॅनल आहे द रिव्होल्युशनरी गुरुजन म्हणून, त्या फाउंडेशनचा हा डायरेक्टर आहे. आणि त्यांनी बरेचसे आर्किओलॉजिकल म्हणजे फाइंडिंग्स केलेले आहेत. त्यांनी पॉटशेट्स, त्यानंतर वेरियस टाईप्स ऑफ कॉईन्स कलेक्शन्स त्याच्याकडे आहे. आणि बाकी थोडी माहिती तो त्याच्याबद्दल स्वतः सांगेल, त्याच्याबद्दल एवढं माहिती नाही मला, पण तो ASIच्या अंडरमध्ये काम करतो. मुंबई ऑफिस नाही ॲज एक ट्रेनिंग आहे, तर आम्हाला कसं माहिती आहे ASI आता हे जे मुंबई ब्रांच म्हणतो ना ते स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी म्हणतो, आणि ASI मध्ये जसे जसे आम्हाला एक्सकॅव्हेशनसाठी कामं येतील तसं तसं जावं लागतं, डिपेंड्स अपॉन द डिपार्टमेंट. सेंट्रल डायरेक्टर सगळं इंडिया हा आणि महाराष्ट्र सर्व्हिस ते स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी. तर एवढी संपूर्ण चांगली माहिती देत असतात, त्यामुळे आम्ही मनीष कांबळे सरांचं आमच्या निखिल आमच्या फक्त सर्वांतर्फे निखिल म्हणून स्वागत करते. फक्त आम्ही नाही वर्षात आम्ही आम्हाला लक्षात होतं याचं, आम्ही सांगितलं आम्ही भूल कुछ चालले असते पण सध्या आम्ही करत चाललो. आमचे दुसरे मित्र पण इथे आहेत, सोहम कांबळे आहेत, त्यांचे पण आम्ही स्वागत करतो. आणि आता जे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. सर तुमचा प्रश्न. पण नाही यांचा एवढा थोडासा संदर्भ आहे की तुमच्यासोबत सहकारी आहेत की आमच्यासाठी विद्यार्थी आहेत. सो द रेव्होल्युशनरी गुरुजन एक जे आहे रिसर्च टीम आहे जी लिट फाउंडेशन सोबत असोसिएटेड आहे. लिट फाउंडेशनच्या अंडरमध्ये काम करते आणि लिट फाउंडेशन जी आहे स्पेसिफिकली ती नागपूर रजिस्टर्ड NGO आहे, LITT लाईफ इन्स्पायर्स ट्रान्सफॉर्मेशन. तर मग त्याच्या अंडरमध्ये द रेव्होल्युशनरी गुरुजन ॲज अ रिसर्च डिपार्टमेंट वर्क करते. आणि हे जे आहे स्पेसिफिकली काही भरपूर वेळापासून जे आहे बुद्धिस्ट मुलांच्या शोधामध्ये होतो की स्पेसिफिकली ते मला हेल्प करू शकतील आणि माझ्यासोबत किंवा जर मी ॲबसेंट असलो कुठल्या गोष्टीमध्ये तर मग ते काम हँडल करू शकते रिसर्चचं. त्याकरिता मग मला आदित्यने हेल्प केली पूर्ण टीम निवडण्यासाठी.
आणि सोहम इज वन ऑफ आवर पार्ट. आणि रंजनाताई जी आहे ती रिसर्च डिपार्टमेंटमध्ये सध्या डेप्युटी HOD आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की द रेव्होल्युशनरी बहुजनमध्ये पहिले HOD मी होतो रिसर्च डिपार्टमेंटला, पण आमचे जे लास्ट डायरेक्टर होते रोहित वानकर, त्यांनी अनफॉर्च्युनेटली काही रिझन्समुळे त्यांना लेफ्ट करावं लागलं, ब्रेक घ्यावा लागला. तर मग मला इलेक्ट केलं गेलं होतं ॲज अ डायरेक्टर ऑफ द रेव्होल्युशनरी. After that, I elected him as the HOD of Research Department and her as the Deputy HOD of Research Department. So specifically आता ह्याच्या ॲडिशन मध्ये मी इन्व्हिटेशन पण देईल. माझ्या डिपार्टमेंटला आम्ही येणारच होतो, पण आता कळूनही देतो की 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही गंधकुटी विहारामध्ये एक कार्यक्रम कसा आहे, ब्राह्मीचा वर्कशॉप काय घेऊन ट्रेनिंग कसा हो. सो हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन स्क्रायबिंग द इन्स्क्रिप्शन. हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन स्क्रायबिंग द इन्स्क्रिप्शनचा अर्थ काय, आम्ही फर्स्ट स्लॅब आलो आहोत. फर्स्ट स्लॅबवरती तुम्ही लिटरली इन्स्क्रिप्शन म्हणजे ब्राह्मीमध्ये जे आहे कोड करू शकता. कोड आहे ठीक आहे, नॉर्मल आहे. अजून काय डिफरंट सर तर मग एक आहे ॲडिशन एक्झिबिशन. एक्झिबिशन आम्ही लावत आहोत. जे माझ्याकडे पॉटशेट्स आहेत, माझ्या फ्रेंड्सकडे जे पॉटशेट्स आहेत, त्या पॉटशेटचे डिटेलमध्ये एक्झिबिशन लागणार आहे. ॲज वेल एज आम्ही काही इन्स्क्रिप्शनचे रेप्लिकास बनवणार आहोत, अशोकांच्या इन्स्क्रिप्शनचे रेप्लिकास. ॲज वेल एज आम्ही जे आहे तिथे स्पेसिफिकली जर बघायला गेलं ब्राह्मीचं एक डिटेल हिस्ट्री मी प्रोव्हाइड करणार आहे. बिकॉज एव्हरीवन थिंक्स की जेम्स स्पेन्सरने डिसायफर केली ब्राह्मी, इट इज नॉट दॅट. रिप्रेझेंट ऑन 14 ऑफ एप्रिल. दिवस माझा निवडला की देईल काय होतं. बरं मला जे प्रश्न आहेत का आर्किटेक्ट संदर्भात तुम्ही 14 एप्रिल निवडला खरा, पण आमचे पण स्थानिक प्रोग्राम स्थानिक प्रोग्राम तर त्याच्यामुळे टाइम लिमिट आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6. आणि रात्रीवर चालू आमच्या इथे म्हणजे अलिबागमध्ये आपण दिवसभर 10 ते 6 तर आमच्यासाठी स्पेशली आमच्या पाणी ग्रुपांमध्ये आम्ही शिकतोय त्यांच्याकडे आमच्याकडे स्पेशल दिवस घेत असा तर आम्ही तुम्हाला विनंती करू. ते पण आणि कारण तुम्हाला माहिती नसेल आपल्या इथे पण वर्षातनं एकदा ब्राह्मी वर्कशॉप होतो. तर म्हणजे आमच्यासाठी तुम्ही ऍडव्हान्स ब्राह्मी वर्कशॉप करतो. आपल्या असं दिवस तुमच्या ऍक्च्युली आम्ही 14 एप्रिल काय ठेवलेलं आहे ते अवेअरनेस नाही नक्कीच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जयंती कशा पद्धतीची होते. ओके, 14 एप्रिलचा दिवस आम्हाला ह्या कारणास्तव ठेवायचा आहे की काहीतरी युनिक लोकांना कळलं पाहिजे की जयंती अशा पद्धतीनेही बनवली जाऊ शकते बिना सगळं मला मान्य आहे. तुम्ही वर्कशॉप घ्या तुम्ही नक्की, पण आमच्यासाठी वेगळा दिवस घ्या असं आम्ही म्हणतोय. 2 दिवसाचा ठेवा. वास्तूच्या हिशोबाने उजेड तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे कारण की आपण त्याला विशेष लक्ष दिलेलं आहे इतर आर्किटेक्चर. हा जर याला जर सुरुवातीचं जर म्हटलं आपण पहिल्या शतकामध्ये तर तिथे याच्यात काय विचार केलेला आहे म्हणजे ऑफिशियल माझ्यामध्ये जर एक रियालिटी सांगायला नाही, इट इज रिअली हार्ड टू एक्सेप्ट, पण जे आहे ते आहे. इट इज व्हॉट इट इज. लाईट व्हेंटिलेशनचा एक पार्ट आहे. म्हणजे तुम्ही काही वेळा अशा बघितलं तिथं व्हेंटिलेशनची वाटते त्याच्या मागचं काय आहे. आणि जर तुम्ही ती हाईट का तर हे सगळ्या गोष्टी जुळलेल्या आहेत चांगल्या प्रश्नाची. ती हाईट असं कमी आहे. ठीक आहे. काळ्याची हाईट बघितली, काळेरीची बघितली. काळेमध्ये खालच्या गुफा वरच्या नाही. ओके, हाईट जास्त आहे खालच्या गुफाची. कारण डिफरंट व्हेंटिलेशन सिटी ऑफ द रॉक. ठीक आहे. रॉकला ऍक्सेसिबिलिटी कुठं आहे, जर रॉक ऍक्सेसिबल आहे इझिली, त्याला डेप्थ जास्त आपल्याला भेटत आहे राईट. आणि त्याची क्वालिटी जर बाहेर ऑब्झर्विंगच्या टायमाला जर चांगली वाटते तर मग ॲट द टाइम ते चूज दॅट फास्ट. तर मग ह्याच्यामध्ये वास्तूचा असं घेणं गेलं तर मला कदाचित आणि आपल्या याचा काही संबंध नाही आहे. कारण की आपण जसं मी काय म्हणत होते की निदान कथेमध्ये आपण वाचलो की निदान दिशा ठरवून दिशेचा जो भाग आहे ना तो मॉन्युमेंटल मॉनेस्ट्रीज मध्ये आपल्याला बघायला मिळतो. का कारण मॉन्युमेंटल ज्या मॉनेस्ट्रीज आहेत ना ते आपल्या कंट्रोलमध्ये कशा बांधायच्या, तर मग तिथं प्रॉपर बघायला मिळतं. सर्टन रॉककट केव्हमध्ये जे आहे आपल्याला बेसिकली वास्तूचा वापर केलेला बघायला मिळतो. जसं की एलोराला आहे आणि मग त्यामुळे आपल्याला सोनार एक्लिप्स आणि लोणार एक्लिप्स जे आहे स्पेसिफिकली बघायला राईट. म्हणजे प्रत्येक केव्ह जर तुम्ही अजंठाला बघितलं तर मग अजंठाला लिंग क्रमांक 20च्या पुढे तिथे काही लेण्या अशा आहेत ज्या बनणार एक बेसिकली चैत्यगृह होत्या आणि काही लेणी अशा जिथे बनवायचं होतं स्तूप
पण ते काय विचार केला त्यांनी कदाचित माहित नाही, पण वस्तू पूर्ण भगवंताची मूर्ती करू. राईट, पण असे एक्झाम्पल्स बनवायची होती कोणी पण बनवली खोटी. राईट, म्हणजे डिपेंड करते की कोण बनवते, किती फंडिंग आहे, नेसेसिटी काय. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये आपल्याला एखाद्या सध्या जर आहे मिक्सरची गरज आहे, मिक्सर खराब झाली तर आपण मिक्सरकडे पैसे वळवायला बघणार का नवीन साऊंड सिस्टम घेणार? ऑब्व्हियसली दुसरे मिक्सर नेसेसिटी तर आपण मिक्सर करायला. युद्ध परिस्थिती असेल त्या काळात कदाचित ट्रान्सफॉर्मेशनचं त्याच्यामध्ये जे आहे ना सर, पहिली गोष्ट म्हणजे की जर वॉरची सिच्युएशन आहे, जे वॉर प्रोन झोन्स आहेत, त्या काळामध्ये आपल्याला आर्किटेक्चर खूप कमी बघायला तर जे प्रोटेक्टेड एरियाज जास्त होते ना, ज्याच्यामध्ये वॉर प्रोन झोन्स खूप कमी होते, तिथं आपल्याला आर्किटेक्चर जास्त होतं. आता त्याच्या आधी पण जर बघितलं ना, म्हणजे ट्रायकोटाका वाकाटाकामध्ये ट्रायकोटाका आणि वाकाटाकांमध्ये काय मुद्दे झालेले आहेत. भले ते फेडरल पॉवरमध्ये युद्ध झालं, हरिसेनसोबत युद्ध झाले, ठीक आहे, ट्रायकोटाकाच्या एका राजाचा, आणि दुसरी त्याला हरिसेनला हरवलेलं असा उल्लेख केला ट्रायकोटाका कॉपरेटेडचा. तर मग कान्हेरीमध्ये ते कॉपरेटेड भेटले आणि वाकाटाकामध्ये ट्रायकोटाका पडतो. मग तो सर्वात मोठा कॉन्फ्लिक्टचा झोन होता का, मॅरीटाईम ट्रेनचा पण एक पार्ट आहे. राईट, मग सेफ कसा झाला, बिकॉज काही जे प्लेसेस असतात ना त्यांना वॉर झोन्समध्ये नाही गेले. आता कसं आहे की स्पेसिफिक झोनमध्ये आपल्याला वॉर सिव्हिलियन्समध्ये अटॅक नाही करायचा. सिमिलर गोष्टी तिथं बघायला. दुसरा आर्किटेक्ट श्रीलंका दौरा प्रत्येक ठिकाणी भारतामध्ये चांगली काय आणि म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी जे असते नसते. चंद्रशिला जी आहे ते अर्धचंद्राचा आकार आहे, क्रिसेंट म्हणून आपल्याला बघायला भेटतं. तर मग त्या अर्धाशीला चंद्रशिला. पण आपल्याला असं वाटतं प्रत्येकाला, इव्हन माझ्या डिपार्टमेंटला माझ्या टीमला असं वाटायचं की एखादा टेम्पल आहे कॉम्प्लेक्स तर फक्त चंद्रशिला आहे. पण चंद्रशिलाच्या व्यतिरिक्त अजून एक शिला असते जी बनवतो केले साफसफाई स्वच्छ आहे, त्याच्यामुळे लेणी साफ करायला, स्वच्छ करायची. आणि अशा वेळी ते लेणी धुतली गेलेली आहे, असं असतं बघा, लेणी धुतल्या गेलेल्या आहे. तर कितपत योग्य आहे की एखाद्या लेणीवर जाऊन केमिकल युक्त पाणी घेऊन लेणी साफ करणं, तुपावर ते साफ करणं, त्याला जोडून आम्ही जे मेंटेन करतो, तुपानं करतो, जे आपलं तुप आहे त्या मेंटेन करतो, तेव्हा अशा प्रकारचे आपण पंत्या ठेवतो, फुलं ठेवतो, अगरबत्ती लावतो. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की स्तूप आहे की त्याला अशा प्रकारे करू नये, अशा कुठल्याही प्रकारचं तुम्ही करू नये. तर हे कितपत एएसआयच्या दृष्टीने कितपत योग्य आहे आणि कितपत म्हणजे आम्ही जर भावनिक आहोत, आम्हाला याचं काही जास्त माहिती नाही, तुम्ही आम्हाला त्याबद्दल थोडं गाईड करा की आम्ही कशा प्रकारे त्याला मेहनत करू. प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, हा फक्त बौद्ध समाजाचा मेजर इश्यू आहे, हा तिन्ही मेजर रिजन्स आहे आणि स्पेसिफिकली केवचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे केवला आत्मन पाण्यानं धुतणं जो ह्युमन वॅन्डलिझमच्या कॅटेगरीमध्ये जाणार. हा ह्युमन वॅन्डलिझमच्या कॅटेगरीमध्ये हे डिफॉर्मिटी वेदरिंगची बघताय ना, तर रॉकमध्ये ना नॅचरली काही पोर्स असतात खड्डे बारीक. आता ते का करतात रॉकमध्ये डिफॉर्मिटी. आता त्यामुळे जे वॉटर सोल्युबल मिनरल्स असतात ना, सोल्युबल मिनरल्स वॉटरचे, तर आपण त्याला कंटिन्युअसली पाणी मारते, केमिकल मारत राहते राईट. त्यामुळं तो रॉकमध्ये पोर्सने मोठे जातात आणि इव्हेंच्युअली आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम दॅट्स ऑर दॅट पर्टिक्युलर फासाड ऑर दॅट पर्टिक्युलर वॉल ऑफ द केव इज वॉश. प्रॉब्लेम आता मग सर धुवायचं नाही तर पाण्याचा एवढा त्रास होऊ कसा नाही एक्झाम्पल ठीक आहे, हजारो वर्षांपासून झाले तो कट झालेले बस. ॲक्च्युली हा रॉक पण क्लोज जॉईंट पण ते झालेलं पाण्याचा एक प्रकार आहे. ठीक आहे, अगरबत्तीचा काय प्रॉब्लेम. सेकंडरी इश्यू म्हणजे की केव्समध्ये आहेत ना काही पेंटिंग असेल, पेंटिंग असेल तर दिसून येतील ना, पेंटिंग असली जरी तर ती इझिली दिसून येते का, तर समटाईम्स ती आहे डस्टच्या इतक्या थिक लेअरमध्ये मागून जाते ते समजतं.
त्यामुळं कुठल्याही प्रकारचा एसेन्स जो आहे पेंटिंगला इव्हन त्याला प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन बनवतो. पण तेही जरी नाही झालं तर फुलं किंवा आपल्या पंत्या लावणं, तर मग ह्याच्यामधनं बेसिकली काही असे इन्सेक्ट्स असतात तो त्यांचा फूड सोर्स बनून जातो. तर इव्हेंच्युअली इन्सेक्ट्स डिस्ट्रॉय द केव. बेस्ट एक्झाम्पल अजिंठा. सिल्वर फिशने पुढे अजिंठाची वाट मारून टाकली. सिल्वर फिश इज अ टाईप ऑफ इन्सेक्ट आहे. तो तिथं वाघोडाची रिव्हर आहे. त्याच्यामुळे ते सिल्वर फिश ऑल द वे वरती केव नंबर 16, केव नंबर 20, 24 पर्यंत ट्रॅव्हल केली. प्रॉब्लेम काय झाला, पेंटिंगचा जो प्लास्टर आहे तो उखाडला. लिटरली रॉकच्या एकदम आतपर्यंत घुसलेले. सो 1981 पासून ते 2005 to 2008 पर्यंत फ्युमिगेशनची प्रोसिजर चालू होती. आता फ्युमिगेशन म्हणजे काय, बेसिकली पेस्टिसाइड, ठीक आहे, पण तो एक एक्सटेन्सिव्ह प्रोसिजर आहे. आता त्यामध्ये सिच्युएशन काय झाली की आपण डायरेक्ट ना पेंटिंगवर नाही करू शकत. ट्रायल करा का कन्झर्वेशनमध्ये फ्युमिगेशन केलं. एवढ्या 20 वर्षाच्या फ्युमिगेशन नंतर तिथे मग एकही सिल्वर फिश नाही, पण कंटिन्युअस फ्युमिगेशन करा आणि तिथं एवढे पैसे गेले ते सांगणं पण डिफिकल्ट आहे. म्हणून आपल्याकडनं ह्युमन व्हॅन्डलिझम कमीत कमी व्हावं त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे. खऱ्या अर्थात बोलायला गेलं तर आपण प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मी तुम्हाला सर्वात लक्ष छत्रपती शिवाजी महाराज वास्तुशास्त्र आहे. तिथे ना एक शिवाचा स्कल्पचर आहे 11-12 शतकात, हातामध्ये त्रिशूळ तिथे ना पाय बघा, पूर्ण तो स्कल्पचर बघा, पाय काय बनले कारण सांगतो. तर म्युझियममध्ये ना कुठल्या ऑब्जेक्टला हात लावून अलाउड नसतं. पण ज्या लेडीच्या बेसिकली काय होतं लॉनमध्ये जे भेटलं होतं ना, ते लेडीची शर्ट होती सिंगचा दर्शन होता ना, ह्याची ना प्रतिमेला पूजा केली. कोण आलं पूजा करायला तर नाही बोलायचं, ठीक आहे, हात लावून सत्यानाश. म्हणून आपल्याला सर्टन गोष्टी अवॉइड करायला लागतात. हा तुम्ही पिलरला हात लावा त्याचं काही नाही, पण जास्त संख्येमध्ये जर ते झालं ना, बिकॉज डेली हजारो लोक मास व्हॅन्डलिझम, त्यामुळे हे अवॉइड करायला लागतात गोष्टी आपल्याला. पण जर आपण फुलं ठेवले म्हणून जर आपण फुलं ठेवलेत ना किंवा आपण लावलेत मग आपल्याला केव ज्या परिस्थितीत पाहिजे त्या परिस्थितीत सोडून जायचे प्रॉपर क्लीन करून. तर मग काय होईल तर ESI एकाच दिवशी काय करणार, कानेरला जे ESI ने केले हा ती वरच्या ह्याच्यामध्ये इनकम्प्लीट पेंटिंग हो इनकम्प्लीट. सर हे आता पुरातत्व खात्याच्या अंडर येतं संपूर्ण हे केव्स आणि पण तिथे मेंटेनन्स नसेल तर आपण त्यांना कंप्लेंट करायची की आता सरांनी म्हटलं आमची इच्छा आहे स्वच्छ करायची पण ते आम्ही करू शकत नाही. मग आम्ही कुठे कंप्लेंट करायची की तुम्ही शुड वॉन्ट टू टेक केअर, कारण हे आपल्या हजारो वर्षाची आपली संपत्ती आहे, प्रॉपर्टी जागेवर आपण करू शकतो. एक तर कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये त्या डिपार्टमेंटला आपण एक लेटर देऊ शकतो आणि त्याची एक कॉपी आपल्याकडे काही ठेवायची, त्याला सोशल मीडियावर लेटर. इफ देअर रिस्पॉन्स वेल अँड गुड. त्यांचा रिस्पॉन्स नाही आहे तर मग आपल्याला पर्सनली जाऊन बघावं लागेल की रिस्पॉन्स काय आहे. तर ESIची रिअलिटी तुम्हाला सांगू फंडिंग हे एक त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. इव्हन स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चरचा फंड्स नाही. सो इथे दुसरं आपल्याला गोष्ट इम्पॉर्टंट बघायला भेटते, पिलरमध्ये जे डिफरंट टाईप्स असतात ना त्याच्यामध्ये एक अजून एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो रेदर दॅन पिलर स्ट्रक्चरमध्ये की आर ग्लास फिगर. तर मग हा आहे आर ग्लास फिगर आपल्याला इथं बघायला मिळतो. सो ह्याच्यावरनं टाइम पिरियड डिफाईन करणं जरासं डिफिकल्ट असतं बिकॉज आर ग्लास फिगर जो आहे तो आपल्याला अर्ली केव स्ट्रक्चर पासून ते लेटर केव स्ट्रक्चर पर्यंत ते खाली जाऊ शकतं. 25-30 खाली आहे. हो या इकडे कोण आहे ते इकडे हे वस्तू वेगळा व्हायचं. फक्त जर मग हा आर ग्लास फिगर आपल्याला इथं असं बघायला भेटतो प्रॉपर. आर ग्लास म्हणजे काय? आवर ग्लास राईट. टायमिंग त्याच्यामध्ये वाढवून हे बघा इथे जे आहे ना चैत्य आर्चेस बनवण्याचा प्रयत्न केला पण रॉक मध्ये मेजर डिफॉर्मिटी हा. सो बेसिकली हा वेदरिंगचा पण एक फॉर्म आहे आणि डिफरंट टाईपचा होतो ॲग्लोमरेट बेसल्ट.
ॲग्लोमेरेट बेसल्टमध्ये काय होतं, इयर्स ऑफ वेदरिंगमुळे पाण्यामुळे येतं ते बेसॉल्टचा शेप चेंज होतो. आणि एक डिफरंट टाईपचा रॉक असतो, काढायला भेटतो, अजंठाला भेटतो की रॉक आहे आणि त्याच्यामध्ये ना असे बारीक बारीक दगड असतात, ते बघा एकदम मोठे असतात. ठीक आहे, पण याला युटिलाइज केलेली आहे ॲज अ चैत्य. आपण एक चैत्य हे जे निशाण दिसतात त्याच्यावरून समजतं. नाही, जागा स्ट्रक्चर हा मंडप आहे, तो अर्ध मंडप आहे, ग्रह. ओके, म्हणजे ते प्रॉपर जसं रॉक असेल तसं. मला एक प्रश्न आहे. बेकार मधल्या बेकार रॉक मध्ये पण केव बनलेली आहे. जोगेश्वरीला बघा, ठीक आहे, जोगेश्वरी भले ते शेवाईट केव्स आहेत, बट तिला रॉक इतका बेकार आहे तरी तिथे केव बनवून युटिलाइज केलेलं आहे. का तर प्रोबॅबली ती कल्ट प्रॅक्टिसिंग साईड असू शकते पहिले, आणि मग तिला नंतर युटिलाइज केलं. म्हणतो ना की ही स्वयंभू जागा आहे, आमच्या वाडवडिलांनी इथे पूजा केलेली आहे. राईट. मला एक प्रश्न आहे. मला एक प्रश्न आहे. आपल्याला इथे हा रॉक असा दिसतो, हा प्लेन आहे. अरे बाबा, तो पडलेला खाळपाट आहे खालचा. हा पडलेला आहे का? म्हणजे हा पहिला असाच होता ना? हा, परफेक्टली. हो हा पण सेम टू सेम तसाच होता का? हो. हे आता तू हे बघ आणि हे बघ, हे पडलेले खाळचे म्हणजे वेदरमुळे ते वेदरमुळे जातात. आणि कानेरी बेस्ट एक्झाम्पल आहे. यू वॉन्ट टू रॉक टाकण्याचं 115 केवाला कॉम्प्लेक्स कुठं भेटणार आहे आपल्याला? प्रत्येक कोडीच्या वरती नाही इन्स्क्रिप्शन भेटतो आपल्याला, पण ऍबसेंट आहे. बऱ्याच कोडींना ऍबसेंट पण आहे. इन्स्क्रिप्शन नाही. ही पाण्याची टाकी आहे, कोणी पाणी आहे. हा, टाकली? भरपूर आहे. स्वच्छ पाणी आहे. कृपया करून पाण्याच्या टाकींवरती बसू नका, उभं राहू नका. जवळ पण उभं राहू नका, कारण की त्या नाही म्हणत 20 ते 30 फूट खोल खाली असतात. अरे ते बघ ना, लेझरची लाईट बघ कुठपर्यंत झाली आहे. तेच ना, भरपूर फुल पाणी. पाणी एवढं उन्हाळ्यात खूप आतमध्ये आहे. छोटी नाही ते मोबाईल नाही का? भेटू शकतो. त्याच्यामध्ये पाणी तिथे. क्लिनिंग केल्यावर बापरे सर, काय व्यवस्थित झालं नाही. टाईममध्ये येतात सर. हा, जे करायचं. 29 चलो पुढे जाऊया आपण. मायावर नाही आला. क्या बोला?